नमस्कार मित्रांनो. सो बेसिकली आजचा थॉट ऑफ द डे असा आहे की स्टेबिलिटी, स्थिरता. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा की आपल्याला फार सिच्युएशन येतात आयुष्यामध्ये. कधी कधी एकदम सक्सेस मिळतो, कधी कधी एकदम फेल्युअर मिळतो. पण आपण त्या सक्सेस आणि फेल्युअर किंवा अप अँड डाऊन मध्ये अटॅच होऊ नये किंवा त्या मोहात अडकू नये म्हणून सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे तर स्टेबल राहणं आयुष्यात. स्थिरता ही गोष्ट मला स्वतःला अनुभवायला कुठे भेटली. एक मी काही वर्षापूर्वी एक ऑडिशन दिलं होतं आणि त्यातलं वाक्य मला इतकं आवडतं, जे माझ्या पूर्ण मनात आहे. ते म्हणजे असं की आपण सुखात हुरळून जायचं नाही आणि दुःखात खचून जायचं नाही. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, मग जे काय होईल भगवान विष्णूंचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात सक्सेस मिळो फेल्युअर मिळो त्याच्याशी फार अटॅच व्हायचं नाही. सक्सेस भेटलं की वा वा एकदम हवेत जाणार, जेव्हा ते सक्सेस निघून जातं ना ते आपण त्या सक्सेसच्या मोहात असतो. ते निघून गेल्यानंतर मग आपल्याला हर्ट होतं, त्रास होतो. सेम तसंच आपण डिप्रेशन मध्ये असतो, आपण आयुष्य संपलं की काय असं फील करायला लागतो आणि ते जेव्हा निघून जातं तेव्हा आपल्याला चांगलं वाटायला लागतं. सो त्यापेक्षा कुठलीच वेळ ही फिक्स नसते. सो आपण जर दोन्ही सिच्युएशन मध्ये जर आपण स्टेबल राहिलो आणि आपलं काम जास्त करत राहिलो, कामावर मेन फोकस राहिलो, मेन अटॅच राहिलो तर ह्या गोष्टीचा फरकच पडणार नाही. सो त्याच्यामुळे आपण सुखात हुरळून जायचं नाही, आपण दुःखात खचून जायचं नाही. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, मग जे काय होईल भगवान विष्णूचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. सो बी स्टेबल इन युअर लाईफ.